हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता तांडे. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी टीम आलेली आहे ज्यांची गाठ तुम्हा प्रेक्षकांसोबत अगदी घट्ट जोडली गेलेली आहे किंवा बांधली गेलेली आहे. आणि त्यातही एक असा व्यक्ती आहे ज्यानं मैं झुकेगा नहीं असं म्हणत जोरदार कमबॅक केलेला आहे. अर्थात तुम्हाला आयडिया आली असेल मी कुणाबद्दल बोलते. ही अनोखी गाठ या टीमविषयी मी आज बोलते. या सिनेमाची टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. खरं तर या तिघांचीही ओळख करून देण्याची वेगळी अशी गरज नाहीये, मात्र तरीही आज गौरी इंगवले, आपल्या सगळ्यांचा लाडका श्रेयस तळपदे आणि ग्रेट असे महेश मांजरेकर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तुम्हा तिघांचंही सगळ्यात आधी स्वागत. कसे आहात तिघं? मस्त मस्त. खुश होत आणि फिल्म रिलीज होते बरं. मग खुश होत. श्रेयस, सगळ्यात आधी तुझ्याकडे येते. खरं तर ट्रेलर पाहिला, ट्रेलर लॉन्चच्या वेळी तुला पाहिलं, फिट पाहिलं, आनंद वाटला की तू आता पुन्हा 2 महिन्यानंतर कामाला सुरुवात करतोयस. काय सांगशील, कसा आहेस सगळ्यात आधी? नाही, बरं आहे. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे की कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होणं याच्याहून जास्त आनंदाची गोष्ट दुसरी असू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या 2 महिन्याच्या प्रकरणामध्ये जेव्हा फिल्म रिलीज करण्याची बातमी मला कळली की आता आपण करणार आहोत, त्यांनीच मला अर्ध बरं वाटायला लागलं होतं. सो आय एम बेटर. अर्थात खूप लोकांचे आशीर्वाद, ब्लेसिंग्स, प्रार्थना आणि डॉक्टरांची औषधं, त्यामुळे आय एम गेटिंग देअर. रिकव्हरी होते. ऑफकोर्स इट इज अ थोडा काय म्हणतात लॉंगेस्ट प्रोसेस, पण नाव आय एम फीलिंग बेटर. बरं, गौरी, तू काय सांगशील? ही अनोखी गाठ म्हणजे आधी तुला पांघरुणमध्ये पाहिलंय, बेधक्कामध्ये पाहिलंय आणि आता ही नवी भूमिका. काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? माझं कॅरेक्टर खूप आजच्या जनरेशनचं आहे आणि आजच्या जनरेशनला ही फिल्म खूप रिलेट करता येईल, कारण ती स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि स्वतःची मतं ती स्वतः व्यक्त करते. म्हणजे ती जे आहे ते आहे. आणि आता जसं आजच्या जनरेशनला बाबांनी ओरडलेलं वगैरे आवडत नाही, तसंच पण ते या सिनेमातून तुम्हाला बघायला मिळेल की ते चुकीचे नसतात. त्यांचं काहीतरी चांगलंच इंटेन्शन असतं. बरं, महेश सर, तुमच्याकडे येते. खरं तर तुम्ही काय बघून, म्हणजे तुम्हाला का वाटलं की श्रेयस या भूमिकेसाठी परफेक्ट असेल किंवा गौरी या भूमिकेसाठी परफेक्ट असेल? काय तुमच्या डोक्यात होतं? नाही, लिहिला सिनेमा तेव्हा माझं ठरलेलं गौरी होतीच. आता मेल कास्टिंग करायचं होतं आणि मी श्रेयस आला डोक्यात. आपल्याकडे एक 2-3 नाव. श्रेयस आला, पहिलाच त्याला फोन केला आणि ते फोनवरच झालं. मी कधी स्क्रिप्ट ऐकलं तर काय आहे गोष्ट, मी फोनवर सांगितली गोष्ट, तो फोनवरच म्हणाला ओके. आणि मला वाटतं एक आठवड्यावरच आम्ही शूटिंग सुरू केलं. बरं. हो. आणि इट वॉज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल एक्सपिरियन्स इन शूटिंग दॅट फिल्म. एक तर आमचं लोकेशन खूप छान होतं. मी महाबळेश्वरला शूट केलं. जिथे बराचसा सिनेमा घडतो, श्रेयसचं घर, ते घर खूप सुंदर मिळालं. आम्ही तिकडे राहत होतो, त्यामुळे ना ते स्ट्रेस नसायचं की सकाळी उठून शूटिंगला जायचं आहे, हां. सकाळी उठून शूटिंग करायचं असं होतं. ते तिथेच राहत होतो. म्हणजे श्रेयसची बेडरूम होती, ती माझी बेडरूम होती. अच्छा, म्हणजे ज्या घरात तुम्ही राहत होता तिथेच तिथेच शूटिंग. ओके. सकाळी उठलो की तिथेच शूटिंग. आपल्या चादर बिदर घडी करून ठेवल्या, सेटच्या चादरी लावल्या की शूटिंग सुरू. अच्छा. पाठी खूप छान असं लॉन होता आणि दिवसात असं एक 7-8 वेळा तरी असे सगळं ढग जमा व्हायचे. बऱ्याच वेळेला शूटिंगमध्ये व्यत्यय यायचा की आता शॉट घेतोय, म्हणजे विदिन मिनिट्स अख्खं सगळे ढग यायचे तिकडे. सो इट वॉज ब्युटिफुल ऑल्सो. म्हणजे आणि इट वॉज सॉर्ट ऑफ अ पिकनिक कम शूट होतं. हां. आणि बरं, रात्री तेही टेन्शन नसायचं. पॅकअप झालं की आता जा पुढे जाऊन. पॅकअप झालं की जिथे आहे तिथेच, बाकीचे गेले की तिथेच झोपा. बरं. इट वॉज खूप सुंदर आणि ते खूप मस्त लोकेशन होतं. आणि जे काय होतं ते महाबळेश्वर, मेजर महाबळेश्वर, पाचगणी इथे शूट होतं. त्यामुळे वेदर छान, हवा छान, जेवण छान आणि ॲक्टर्स बरं, श्रेयसने जसं म्हटलं जेवण छान, तुमचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही स्वतः खूप साऱ्या रेसिपीज करता आणि तुम्ही म्हटलात तुम्ही महाबळेश्वरला संपूर्ण टीम तुमची होती. मग तुम्हीच तिथे जेवणाचं वगैरे काही करत होता? सरांकडून काही खास रेसिपी येत होत्या का? तिथे शक्य नव्हतं कारण शूटिंगमध्ये होतं. पण माझ्याकडे कसं असतं शूटिंगच्या आधी, म्हणजे कॅमेरा कुठला घ्यायचा किंवा काय बाकीचं सिलेक्शन होण्यापेक्षा आम्ही जेवणवाल्याचं सिलेक्शन पहिलं करतो. हां. बरं. कारण ना इफ यू आर जेवणात सॅटिस्फाईड असेल तर काम चांगलं होतं. त्यामुळे ते पहिलं आणि नंतर, त्यामुळे वी हॅड अ गुड कुक आणि बनवायचे तिकडे फ्रेश आणून सेटवर. त्यामुळे असं मजा होती. गरम म्हणजे असं असतं ना की मुलं खेळत असतात आणि मग आई जेवण झालं की बोलवते की चला जेवण रेडी आहे.
तसं असायचं. शूट चालू आहे, जेवण झालं, तयार झालं की ते सांगायचं की रेडी झालं, चला गरमागरम. मग जेवण यायचं आणि ते डायनिंग डायनिंग टेबल टेबल असं मस्त तिकडे. त्याच्यावर जेवण मांडून सगळे. बरं. त्यामुळे इट वॉज ग्रेट फन. म्हणजे खूप क्वचित असं वातावरण असलं शूटवरनं की काम ऑटोमॅटिक छान होतं आणि मग ते पडद्यावर पण तसं दिसतं.